याला म्हणतात येडी माके चांद बेटे आणि उदबत्ती लगा के हागणे को बैठे. शूर आहोत, वीर आहोत, शूर आणि वीर आहोत आपण. आपल्या घरातल्या तरुणाचं मनस्थिती ग्रंथाशिवाय त्या मनाला प्रगती नाही आहे. घरामध्ये ग्रंथ, घरामध्ये संत, घरामध्ये चांगल्या विचाराचे माणसं तुमच्या घरात असावेत. चांगल्याची संगत आणि चांगल्याची पंगत, बरं का महिला मंडळ. नाही तर तुमच्या घराचं कधी उलथून पाडत्यान. मंथरा आता तवा मेली का हाई. मंथरा मंथरा ती काही बरोबर आली होती, गाडी बैलीत बसून गाडीगार खात आली होती. माग पाय सोडून गाडीगार खात आली होती. आणि महाराज तवा मंथरा तवाच गेली का अजून हाई. होय होय आत्या, मंथरा हाई का मेली. हाई कधी येईन आणि तुमच्या कानात उडी हानीन सांगता येणार नाही मायबापांनो. कधी तुमच्या कानात कोणतं विष भरून देईल सांगता येणार नाही मायबापांनो. मग रावण हाय का नाही? कुठे अजूनही रावण वेश बदलून भिक्षा मागत आहे. दुःशासनही अजूनही सतीची लज्जा फेडित आहे. ओढ धनुची दोरी करतो अचूक सरसंधान, तू तर बच्चा वाघाचा आहे तुला असू दे ध्यान. रावण पण आहे ना, अगदी वेश बदलून हिंडत आहेत, स्मार्ट आहेत. जगवार, BMW, मर्सिडीज. आणि रावण सगळ्यात अगोदर महाराष्ट्रात कुठं आला होता भाऊ? कुठं कुठं पंचवटी कुठे? हा नाशिक. आणि आता बी कपडे बदलून एक लफडे करणार रावण आला होता. कुठं आला? महाराज ज्या त्या भागामध्ये ज्या त्या माणसाचे पाऊल पडले ना तर त्याचा परिणाम बऱ्याच वर्ष राहत असतो. तुमच्या घरात आणि दारात कोणाचे पाऊल आहेत त्याचा परिणाम तुमच्या घरावर आणि दारावर व्हायला काहीच वेळ लागणार नाही. मायबापांनो, तुम्ही किती कुंकड तोंड करा घराचं, मग नाही ना इकून अशुभ होतं. मग ते बाबा आला ते म्हणे इकडचं पाडायचं संडस आणि इकडं बांधायचं. आणि त्यांची बेडरूम चुकीची झाली होती. हरीची दासा हरिदाई दिशा. हो, त्याला दिशा सगळ्या शुभ आहेत, वार करायला सगळ्या शुभ आहेत. महाराज भाऊ बाबा आपण दिंडीत कुठं झोपतो मसन वाट्यात काय कुठं काय झोप येते की नाही? हरीचे दास आहोत आपण. सगळ्या दिशा शुभ आहेत आपल्याला, एकही अशुभ नाही. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हे सगळ्या शुभ आहेत. आता काही काहीला जमत नाही आपलं घर म्हणून ते पाडायला लावित. पाडायला लावा त्याला, पाडायला लावा. बरं त्याचं शिक्षण ढबू झालेलं नसतं. याने 1.5 कोटीचा बांगला बांधला आणि ते 3री शिकलेल्या गाडीने पाडायला लावला. याला म्हणतात येडी माके चांद बेटे आणि उदबत्ती लगा के हागणे को बैठे. अरे जागृत व्हा, मन प्रगल्भ करा. घरामध्ये क्लास 1, क्लास 2, SP, कलेक्टर. तू पोरींनो, एका सहीवर जिल्हा चालावा तुमच्या. एका सहीवर 4-4, 3-3 महिने तुमची अपॉइंटमेंट घेण्याकरता लोकांनी तरसावावं. एवढी MBBS तू ब्रेन ट्युमरची मास्टर होय ना, कॅन्सर तज्ञ होय ना, हृदयाची तज्ञ होय ना, तिथंच ब्युटी पार्लर. कुठं वेळ देतीस? 5 वर्ष फक्त 3-3 तास रोज स्टडीला वेळ दे, अभ्यासाला वेळ दे.
ठाक्या कपड्यातले माणसं तुमच्या फोर व्हीलर गाडीचा दरवाजा उघडायला राहते ना, उघडल्यानंतर तुला सल्यूट मारतील असा. हे काम कर ना. वेळ द्यावा कसाला हे माहिती पाहिजे आपल्या पोरांना ना आपल्या पोरींना. आपल्या घरामधलं वातावरण त्या क्वालिटीचं पाहिजे. हो, ऐश्वर्य सहजासहजी येत नाही आणि आलं तर ते 4-4 पिढ्या 8-8 पिढ्या राहावं याच्याकरता आपल्या घरामध्ये काय असावं. पण परमार्थ समजलेला असावा ना. आमच्यासारखे जे काय आला जे हरी मारला खिसांग गेला घरी. अरे ओरिजिनल वारकऱ्याची, ओरिजिनल संताची, ओरिजिनल महंताची, ओरिजिनल मठाधिपती आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद देणारे, सांगणारे, आशीर्वाद नाही सांगणारे, मार्ग दाखवणारे, जमलं तर कधी 2 तोंडात मारणारे संत असावेत. आणि समजा जर तुम्हाला जर गोड बोलत असतील ना तर समजा तुमच्याकडून काहीतरी फायदा करून घेणे काय. तडक्यान बोलणारा माणूस तुमच्या जीवनामध्ये असावा. महिला मंडळ हे लक्षात ठेवा, ओळखायचं शिका. आणि जिला ओळखता आले त्याच्या जीवनामध्ये ओळख निर्माण करणारं लेकरू जन्माला आलं. आणि जिला काहीच कळालं नाही जीवनामध्ये संपायला काय वेळ लागणार आहे मायबापांनो. आणि म्हणून नको नको म्हणा गुंतू माया शाळे, माये जाळेत गुंतू नको. हे माझं आहे मी असं म्हणतो, माझं आहे माझं आहे, माझं नाही आहे. बापांनो पोरगी तुमची आहे का जावयाची आहे? पोरगी तुमची का जावयाची? बोला की. जावयाची तुमच्याकडं 20 वर्ष ठेव आहे, बरोबर आहे की नाही? ए आई पोरग तुझं का सुनबाईचं? कोणाचं आहे बंबे? लग्नाच्या दोघर पोरगा रिंगटोन ठुतो, आई माझी मायाचा सागर दिला तिना जीवना आकार. हे माये बर का, कोणाचं नाही. या कवितेहून लई लफडे लांबलेले हे माझं आहे. आणि ती रिंगटोन ऐकतीन शेजारची ना सांगती, वै ग मंगल काय माया पोराने पाय ना कसं मा रिंगटोन ठुलेली. लग्न झालं 2च वर्षात शब्द बदलले, सोरतेच राहिले. आता हे आहे बर का, हे माझं आहे. आई माझी मायेचा सागर नाही मिळत तिला इळीळ भाकर. मग नाताला उचलून घेती नातू. मोबाईल दाखव. पिशीत डबा घालती. व व व व व नाताला घेऊन बालवाडीत जाती रे. भात घुगऱ्याकडे टुळू टुळू पाहती रे. ओ पोरग कोणाचं आहे, तुझं का सुनेचं? सूनबाईचं तुमच्याकडं 25 वर्षे ठेव. जावयाची पोरगी तुमच्याकडं 20 वर्षे ठेव. माझ्या नावावर 25 एकराचा उतारा आहे, तो किती वर्ष राहील? माझं नाव उतार्यावर किती वर्ष राहील? जगला अजून 20-25 वर्ष आणि मधीच कोरोना सारखा रोग आला आणि मेला.